हाँ ए चला ओके अभी बात नाही करणे का. बघा इकडं आज आपण काय शिकायलो. चिन्हांचा वापर. काय शिकायलो. चिन्हांचा वापर म्हणजे चिन्हांचा कसा वापर करायचा आपल्याला इथं. तर लक्षात घ्या बेरीज वजाबाकी करताना एकदा आपण चिन्हांचा वापर करणार आहोत. काय बेरीज वजाबाकी करते वेळेस चिन्हांची काय क्रिया. चिन्हांची क्रिया नक्की काय होणार आहे लक्षात घ्या आता. ओके बेरीज आणि वजाबाकी करताना चिन्हांची क्रिया. आपल्याला एक बेसिक मध्ये हे माहिती आहे. काय माहिती आहे. अधिक अधिक काय होतंय. अधिक अधिक वजा 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 अधिक वजा आणि वजा वजा अधिक होते. ओके परंतु यांचा आपण बेरीज वजाबाकी करताना वेगळ्या प्रकारे वापर करतो आणि गुणाकार करते वेळेस काय करतो वेगळ्या प्रकारे वापर करतो. आता येतं बघा बेरीज वजाबाकी करताना. ओके क्रिया काय आहे आपली अधिक अधिक आहे. क्रिया काय आहे अधिक अधिक. याचा अर्थ काय समजा आपण असं लिहू पहिली संख्याचं चिन्ह इथं आहे आपल्या दुसऱ्या संख्येचं चिन्ह जे काय असेल ते. समजा पहिल्या संख्येला आपल्या चिन्ह दिले प्लस आणि दुसऱ्या संख्येला चिन्ह दिले वजा. दुसऱ्या संख्येला काय दिलं चिन्ह वजा. मग आता इथं उत्तराला चिन्ह काय येईल ते काढायचे. उत्तराला चिन्ह काय येईल ते काढायचे. आता त्याच्यावर कसं संख्येवर अवलंबून आहे की उत्तराला चिन्ह काय येणार आहे. समज उदाहरणार्थात बघ उदाहरणामध्ये बघ की समजा संख्या दिलेली आहे पहिली 2 प्लस आहे पुढे लिहायची गरज आहे का नाही. वजा दुसऱ्या संख्येला चिन्ह काय दिले बघा बेरीज करताना सोडवलं आपण. ठीक आहे मग बेरीजचं चिन्ह कन्फर्म आलं. दुसऱ्या संख्येला चिन्ह दिले वजा. संख्या आहे दुसरी 5. आता लक्षात घ्या अधिक आणि वजा आहे. लक्षात येते. मग अधिक वजा काय होतंय इथं कन्फर्म आहे आपल्याला माहित. काय काय होतंय वजा होते. मग इथं मला करायचे काय वजाबाकी. 5 मधून 2 गेले किती राहिले 3. बघायचं काय मोठी संख्या कोण आहे 5. समोरचं चिन्ह काय झालं वजा. लक्षात आलं. समजा अशी एक संख्या आहे. हे झालं एक उदाहरण. दुसरा उदाहरण बघा ह्याच्यासाठी फक्त ह्याच्यासाठी काय की पहिली संख्या आहे समजा आपण मोठी घेऊ थोडीशी 7. पहिली संख्या काय 7 करायलो काय आपण बेरीज ते तर चिन्ह आलं. आणि दुसरी संख्या आहे वजा 2. दुसऱ्या संख्येला चिन्ह काय म्हणलं मी वजा म्हणलं. ठीक आहे मग प्लस मायनस काय होईल इथं अधिक वजा वजा होणार आहे कन्फर्म. मग आता 7 मधून 2 गेले किती राहिले 5. परंतु मोठी संख्या कोण आहे 7 म्हणजे उत्तराला प्लस चिन्ह राहील. हे झालं पहिलं. काय अडचण किंवा जेव्हा पहिली संख्या म्हणजे इथं आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण सोप्या भाषेत जर बघायचं म्हणलं तर काय केलंय जेव्हा कधी 2 चिन्ह आलेत त्यांचा आधी आपण करून घेतलाय गुणाकार ह्या 4 मध्येच. ठीक आहे हेच वापरायचे हे फायनल आहे. त्यांचा आपण काय करून घेतला गुणाकार. प्लस मायनस काय आलं मायनस वजाबाकी करून टाकली आणि शेवटला बघितलं मोठी संख्या कोण आहे ही तर तिचं चिन्ह आपण उत्तराला दिलं. गुणाकार करून घेतला चिन्हांचा आलं वजा प्लस मायनस मायनस. मग 7 मधून 3 2 गेले किती राहिले 5. मोठी संख्या कोण आहे 7 त्याचं उत्तराला दिलं चिन्ह. म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी करताना हे करायचं. काय अडचण. समज आता बेरीज करताना पहिली संख्या वजा आहे आणि दुसरी संख्या अधिक आहे. पहिली संख्या काय आहे वजा दुसरी संख्या काय आहे अधिक आहे. ठीक आहे मग आता काय करणार बघा आपण ह्याच्यावर उदाहरणं पण सोडवणार आहोत भरपूर त्याच्यामुळे ताण घ्यायची गरज नाही. आता ह्याच्यासाठी एक उदाहरण बघू. पहिली संख्या वजा बघा पहिली संख्या घेतली मी वजा मला करायचे काय बेरीज करायची. ठीक आहे चिन्ह काय इथं घेतली मी संख्या 3. वजा अधिक काय होतंय वजा अधिक होतंय वजा. 2 चिन्ह वेगळे आले की सोप्या भाषेत 2 चिन्ह सारखे आले की बेरीज करायची. 2 चिन्ह वेगळे आले की वजाबाकी करायची. 2 चिन्ह कसे आहेत वेगळे वजाबाकी होणार आहे. मग 5 मधून 3 गेले किती राहिले 2. मोठी संख्या कोण आहे 5. चिन्हाला उत्तर काय झालं काय अडचण. सोबतच आणखीन असं बघू 7 वजा 7 आहे अधिक 8 आहे. वजा अधिक काय होतंय वजा वजा अधिक काय होतंय
वजा होत आहे. मग 7 मधून 8 गेले किंवा 8 मधून 7 गेले, किती राहिले? 1. मोठी संख्या कोण आहे? 8. उत्तराला चिन्ह काय झालं? 1. म्हणजे बेरीज करताना आपण काय करतो? मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. काय अडचण ह्याच्यात? काय अडचण? लिहून काहीच देणार नाही. काय अडचण ह्याच्यात? मोडू? क्लिअर? ओके. हे झालं दोन चिन्ह वेगळे असताना. ठीक आहे. आता दोन्ही चिन्ह सारखे आहेत, फरक पडणार आहे का काही? 3 अधिक 5 6 7 8 खतम. दोन्ही चिन्ह कसे आहेत? सारखे आहेत. सगळं आपण कुणाबद्दल बोलतोय? बेरजेबद्दल बोलतोय. दोन्ही चिन्ह सारखे, जसं की आता -3 अधिक, तर मला बेरीज करायची आहे -2. ओके. आता इथं काय करणार? दोन्ही चिन्ह सारखे आहेत ना संख्यांना, पहिल्या पण आणि दुसऱ्या पण. आता इथं बघायचं, आधी ह्या संख्यांचं सोडून घ्यायचं, चिन्हांचं. प्लस मायनस काय होतंय सर? प्लस मायनस होतंय मायनस, म्हणजे ह्या दोघांच्या ठिकाणी काय आलं? मायनस आलं. आता इथल्या मायनस सोबत गुणून घ्यावं लागेल. मायनस मायनस काय होतंय? प्लस, म्हणजे याचं आणि याचं काय तयार झालं? प्लस. म्हणजे शेवटला काय व्हायले? बेरीज व्हायले. काय व्हायले? बेरीज. म्हणजे 3 आणि 2 किती व्हायले? 5. परंतु मोठ्या संख्येत चिन्ह काय उरले? उत्तराला काय झालं? काय अडचण? कोणाला काय अडचण? किंवा ह्याला असं आणखीन थोडस सोप्या भाषेत लिहून घेऊ. हे 6वीला आलं पाहिजे. हे कितीला आलं पाहिजे? 6वीला. इथं बघा, -2 अधिक -5. काय अडचण? -2 अधिक -5. काय केलं? -2 ला -2. ह्यांचं सोडून घेऊ. प्लस मायनस काय होतं सर? मायनस. 5 ला काय अडचण? मग आता मायनस मायनस काय होते? प्लस व्हायले. म्हणजे ह्यांच्या दोघांची करायचे काय? बेरीज. 5 आणि 2 7. मोठ्या संख्येत चिन्ह काय? वजा. उत्तराला काय आलं? वजा. आलं लक्षात? प्रत्येकाच्या लक्षात आलं? समजलं का तुम्हाला? ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण आहे? हे आहे बेरजेमध्ये. ओके. मोडू आहे. आता हेच सगळे नियम कशामध्ये शिकायचे आहेत? हेच सगळे नियम आता शिकायचे आहेत वजाबाकीमध्ये. बदल होणार नाही, याच्यात काहीच बदल होणार नाही. तरी बी आपण एकदा करून बघू, जेणेकरून आपल्याला दुसरे बाकीचे जे गणित सोडवायचे नंतर ते आपल्याला सोपे जातील. आता समजा वजाबाकी करणार आहेत, म्हणजे कन्फर्म एक चिन्ह तर वजा राहणार आहे दोन संख्येच्या आतमध्ये. समजा पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह काय? वजा आहे. दुसऱ्या संख्येचं चिन्ह काय? वजा. मग आता इथं बघा, पहिली संख्या प्लस आहे 3, दुसरी वजाबाकी करायची तर ती वजाबाकी तर आलं. आता दुसऱ्या संख्येत चिन्ह काय घ्यायचंय? वजा. म्हणजे -3 घेतलं एक्स्ट्रा. काय अडचण? पहिली संख्या तर प्लस घेतली होती, लिहायची गरज आहे का? नाही. मायनस मायनस काय होते? प्लस. 3 आणि 3 किती झाले? हे बघा, मायनस मायनस झाले प्लस. चिन्ह उरलंय का मोठ्या संख्येचं द्यायला वगैरे, पुन्हा कन्फ्युज व्हायचं नाही. 3 आणि 3 किती झाले? 6 झालं. सोपं आहे. आता असं बी होऊ शकतंय की समजा पहिली संख्या 2 आहे, हे झालं एक एक्झाम्पल. हे दुसरं बघा, पहिली संख्या 2 आहे, त्याच्यानंतर वजा सूत्रातलं, कारण आपण शिकायलो काय? वजा बाकी. आणि आता इथं दुसरी संख्या दिली -4. -4. वजा वजा काय होणार आहे? प्लस. 4 ला 4, 2 ला 4 आणि 2 किती झालं? 6 झालं. सोपं आहे. लक्षात आलं का? नक्की? ठीक आहे. हे बघा एकदा. क्या बोले? हाँ बोला बोला. कहां पे? यहां पे. ये क्या हो गया? माइनस माइनस क्या हो गया? प्लस. ये इधर ये माइनस माइनस क्या हो गया? खत्म. ये ऊपर का अभी लेने का भी नहीं, देखने का भी नहीं उसको. ये फाइनल है हमारा. अभी इसको देखेंगे और इसको सॉल्व करेंगे. ये खत्म हो गया. इसके आगे की स्टेप ये आ गई. ठीक है. तो कितना आ गया? 6. ये हो गया पहिली संख्या प्लस दुसरी संख्या काय आहे? वजा आहे. लक्षात आलं? आता समज आता पहिली संख्या घेतली वजा, दुसरी संख्या घेतली प्लस, काही फरक पडेल का? नाही. आत्ताच सगळं, परंतु उत्तराचं चिन्ह बदलू शकतं. जसं की बघा, पहिली संख्या मायनस घ्यायची -3,
वजाबाकी तर करणं गरजेचं आहे आम्हाला. दुसरी संख्या काय घ्यायची आहे, प्लस घेतली, +5, काय अडचण. आता इथं मायनस मायनस काय होणार आहे, प्लस, परंतु बदलून भेटणार आहे का आपल्याला चिन्ह, नाही. म्हणजे डोक्यात ठेवायचं काय होणार आहे, बेरीज. 5 आणि 3 6 7 8. इथं मोठ्या संख्येत चिन्ह काय उरले, काय उरलं इथं, ब्रॅकेट लिहायचं. लिहिलंय जरी ब्रॅकेट जरी लिहिलं असलं काही फरक पडायला का त्याचा, मग काय आहे चिन्ह, उत्तराला काय आलं. म्हणजे जेव्हा आपली दुसरी संख्या वजा घेतली होती तेव्हा उत्तर आपलं प्लस यायला लागलं होतं कधी, परंतु जेव्हा पहिली संख्या मायनस घेतली तेव्हा दुसरं उत्तर काय होईल, चेंज होईल. लक्षात आलंय का काय म्हणतोय मी. आणखीन एक बघा, पहिली संख्या घेतली -8, वजा तर मला करायचंय, इथं घेतलं 4, वजा वजा अधिक, 8 आणि 4 12, परंतु मोठी संख्या कोण आहे, त्याच्या समोरचं चिन्ह कोणतं आहे, उत्तराला काय आलं, आलं लक्षात, नक्की, ठीक आहे. हे झालं दोन वेगळे चिन्ह असताना. आता वजाबाकी करताना दोन्ही बी समजा चिन्ह संख्येची असतील प्लस, तर ती नॉर्मल वजाबाकी होऊन जाईल. जसं की बघा एक्झाम्पल इथं घेऊ, दुसरं तिसरं बघा, इकडं 3 वजा 5, एक चिन्ह आपोआपच काय झालेलं आहे, प्लस आहे. म्हणजे याचं प्लसच घेतलेलं आहे आणि याचं प्लसच घेतलेलं आहे. ते वजाबाकी ही मूळ आहे आपलं गणितात घेतलेलं. मग वजाबाकी होणार आहे, 5 मधून 3 गेले 2, मोठ्या संख्या कोण आहे 5, उत्तराला काय आलं, वजा आलं. लक्षात आलं. किंवा शेवटचं काय, जे की आपण आतापर्यंत करत आलो, 5 वजा 3 किती आलं उत्तर, 2 आलं. लक्षात आलं, कारण 5 मधून 3 गेले 2, मोठ्या संख्येत चिन्ह प्लस, आलं लक्षात. ह्या झाल्या दोन्ही चिन्ह सारखे असताना. कोणतं घेतलंय आपण, प्लस घेतलंय. आता दोन्ही चिन्ह काय असतील, मायनस असतील, आणि करणार काय आहेत आपण, वजाबाकी. बघा हे आतापर्यंत आपण शिकत आलेले आहोत, गणित सोडवलेले आहेत, पण हा विचार आपल्या डोक्यात आलता की असं व्हायलंय, हे असं व्हायलंय आपल्याला वाटलं होतं का आतापर्यंत, कधी नाही. आता इथं बघा, वजा, दोन्ही संख्या चिन्ह वजा घ्यायचे, -5, वजाबाकी करायला म्हणून एक चिन्ह दिलं वजाच, इथं -2. ओके, आता -5 वजा वजा अधिक 2, वजा वजा अधिक 2. आता इथं वजा अधिक वजा, 5 मधून 2 गेले 3, मोठी संख्या कोण आहे, उत्तराला काय आलं, वजा, आलं लक्षात. त्या समोरचं चिन्ह बघायचं आपल्याला, मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह बघायचं आहे. आणखीन एक घेऊ, -7. ओके, सूत्रातलं वजा, इथं घेऊ -8. ओके, वजा वजा काय व्हायले, अधिक 8, -7 ला -7, मग 8 आणि 7 बघा, 8 मधून 7 गेले किती राहिले, 1, मोठ्या संख्येचं चिन्ह काय, उत्तराला काय आलं. हे झालं बेरजे मधले चिन्ह. बेरीज आणि वजाबाकी मध्ये हे 4 नियम वापरले जातात. आधी शिकलेले होते ते 4 नियम कशाचे होते, बेरीज करताना हे, वजाबाकी करताना. वेगळे आहेत का हे, नाही, सेमच आहेत, लक्षात राहू द्या. कसे आहेत, सेमच आहे. ओके, इथं आणखीन एकदा सांगतो बघा, इकडं अधिक अधिक काय होतंय, अधिक अधिक वजा वजा, वजा अधिक वजा, वजा वजा अधिक. ओके, आता 3 वेळेस आले सर, वजा वजा काय झालं, अधिक झालं, अधिक वजा वजा, म्हणजे दोघं सोडून घ्यायचे पुन्हा तिसऱ्या सोबत करत बसायचं. लक्षात आलं, काय करायचे आपल्याला, मोडू काय. ओके, हे झालं चिन्हांचा वापर कधी, बेरीज किंवा वजाबाकी करताना. आता आपल्याला चिन्हांचा वापर करायचा कधी, गुणाकार आणि भागाकार करताना. चिन्हांचा वापर कधी करायचा आहे, चिन्हांची क्रिया कधी क्रिया करायची, गुणाकार व भागाकार करताना, ओके, इथं घेतली आपण समजा पहिली संख्या, इथं घेतली आपण दुसरी संख्या, पहिली संख्या आणि दुसरी संख्येचं चिन्ह. गुणाकार करायला मेन आपलं काय ध्येय, आता इथं गुणाकाराचं आहे. समज पहिल्या संख्येचं चिन्ह घेतलं वजा, दुसऱ्या संख्येचं चिन्ह घेतलं, सॉरी, पहिल्या संख्येचं अधिक घेतलं, दुसऱ्याचं वजा. समज पहिली संख्या 3 आहे, दुसरी संख्या -2 आहे. इथं काय करणार, मोठी संख्या वगैरे बघत बसायचे का, नाही, डायरेक्ट चिन्हांचा गुणाकार. इथं काही नाही, म्हणजे काय असतं आपल्याला, प्लस प्लस मायनस मायनस, 3 दोन्ही झालं. लक्षात आलं. 5 गुणिले -8, 8 पंचे वजा अधिक
वजा. इथं मोठी संख्या लहान संख्या बघायची गरज नाही. इथं मग मोठी संख्या प्लस होती, उत्तर मायनस झालंय, म्हणजे इथं चेक करायची गरज पडणार नाही. लक्षात राहू द्या. परत परत ही झालं पहिलं. दुसरी, समजा पहिली संख्या अधिक वजा घेतली, दुसरी अधिक घेतली, फरक पडेल का? नाही. सेम हीच प्रोसेस, फक्त चिन्ह उलट झाले. जावं -3 गुणिले 2, 3 2 6, मायनस प्लस झालं. -5 गुणिले 8, 8 पंचे 40, मायनस प्लस मायनस. म्हणजे गुणाकारामध्ये तेवढं काय अवघड आहे का? नाही. समज दोन्ही संख्या मायनस आहे, दोन्ही संख्या मायनस आहे. -2 गुणिले -5, 5 दुनी 10, वजा वजा झालं. लक्षात आलं? आणि समज दोन्ही संख्या काय आहे? प्लस आहेत. ते तर आपण लहानपणापासून शिकले. 5 दुनी झालं. हे झालं गुणाकारातले नियम. काय अडचण? सेम हेच नियम आपल्या भागाकारात पण लागू होतात. कुठं? हे कशातले शिकले आपण? गुणाकारातले शिकले. सेम हेच नियम कुठं लागू होतात? भागाकारात. मोडू काय? ओके, बघू. ह्याला मोडतो. भागाकाराचे नियम बघू. हा, आता पहिली संख्या वजा, दुसरी संख्या अधिक. बघा इकडं, -10 भागिले 5. ह्याला असं लिहू शकतो का? -10 भागिले 5 किती येले? 5 × 5, 5 दुनी 10. एक संख्या मायनस आहे ना, उत्तराला मायनस. काय अवघड आहे? म्हणजे दोन्ही पैकी एक जरी मायनस आली तर उत्तर काय येले? मग सेम गुणाकारातलाच नियम झाला. मायनस प्लस मायनस होईल, किंवा प्लस मायनस मायनसच होईल. दुसरी, समजा पहिली संख्या अधिक दुसरी संख्या वजा. समज पहिली संख्या 10 आहे, भागिले दुसरी संख्या काय घेतली? -5. 10 भागिले -5, 5 × 5, 5 दुनी 10. उत्तराला काय आलं? परत वजा, कारण मायनस प्लस मायनसच झालं. आलं लक्षात? त्याच्यानंतर समज दोन्ही संख्या काय आहेत? मायनस आहेत. -10 भागिले -5, -10 भागिले -5. काय लिहिणार याला? -10 भागिले -5. वजा वजा काय झालं? प्लस. 5 × 5, 5 दुनी. उत्तराला काय आलं? प्लस, पॉझिटिव्ह 2 आलं. आणि समज दोन्ही संख्या प्लस आहेत तर ते आपण भागाकार आतापर्यंत तेच करत आलेले आहोत. 10 भागिले 5, 5 × 5, 5 दुनी. हे झाले भागाकारातले नियम. भागाकारातल्या नियमात काय अवघड होतं? दोन्ही पैकी एक जरी मायनस आलं, उत्तराला दोघांपैकी एक जरी प्लस आलं, दोघांपैकी दोन्ही पण प्लस आले तर उत्तर प्लस. बाकी दोघांपैकी एक मायनस आलं तरी मायनस, आणि दोघं पण मायनस आले तरी प्लसच उत्तर. चिन्ह वेगळे आले की उत्तर वजा, चिन्ह सारखे आले की उत्तर अधिक. काय अडचण? ओके. ह्याच्यावर काही एक्झाम्पल्स घेऊ. ओके, बघा काही गणित घेऊ आपण ह्याच्यावरचे. 1 -8 अधिक 13. बघा पहिले एक्झाम्पल, -8 अधिक 13 अधिक 28 वजा 25. सोडवा. सोडवा, याला सोडून दाखव. चला, तुम्ही सोडवा, मी सोडवतो. काय करणार हो? एवढं सोडून घेतो आधी. ओके, अधिक वजा काय व्हायला इथं लिहून घेऊ. परत परत ते लक्षात राहू द्यायचं. अधिक वजा 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 अधिक वजा 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 अधिक. मग आता इथं बघा, अधिक वजा काय व्हायले? वजा व्हायले. 13 मधून 8 गेले, किती राहिले? 5. मोठी संख्या कोण आहे? प्लस, तर उत्तराला प्लस. आता ह्यांच्या दोघांचं पण सोडून घेऊ. 28 वजा 25 किती व्हायले? 28 वजा 25 किती व्हायले? मोठी संख्या कोण आहे? अधिक. वजा बाकी होणार आहे, किती राहिले? 3. 5 आणि 3 किती झाले? 8. काय अडचण? काय अवघड आहे? 2 2 चे तुकडे करून घेतले. सर एवढं सोडून घेतलं आणि ह्याला एवढं सोडून घेतलं. सोपं आहे. आणखीन एक एक्झाम्पल बघा, -85. फास्ट घ्या जरा. -85 अधिक 135 अधिक 135 वजा 92 अधिक 37. ओके, काय करणार? 2 2 सोडून घेऊ. आधी एवढं सोडून घेऊ. बघा इकडे बोर्डाकडं, इथं अधिक आहे, इथं वजा आहे. अधिक वजा झालं वजा. 135 मधून 85 गेले, किती उरतील? बघा,
5 मधून 5 गेले 0, 13 मधून 8 गेले किती राहिले 5, किती उरले 50. मोठ्या संख्येत चिन्ह काय प्लस, ते प्लसच राहिलं. आता ह्यांची बारी एवढ्याची. मायनस प्लस काय होईल मायनस, वजा बाकी होणारे मोठी संख्या बघून घेतो. कोण आहे मोठी संख्या, उत्तराला काय चिन्ह आलं वजा आलं. मग 92 मधून 37 गेले किती राहिले 12 मधून 7 गेले 5 राहिले, 12 मधून 7 गेले किती राहिले 5 राहिले. इथं किती झाले मग 10 झाले. 13 मधून 10 गेले एक मिनिट हा 9 मधून 4 गेले किती राहिले 5. ओके. मग 55 मधून 50 गेले किती राहिले 5. मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा, उत्तराला काय आलं. सोपं आहे, कळतं ना हे. लिहून घ्या, चला गणित लिहून घ्या तुम्ही, सोडवा त्याला फास्ट. लिहिलं, चला नेक्स्ट घेऊ. ओके. आणखीन एक्झाम्पल, भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत बघा इकडं. आणखीन एक एक्झाम्पल पुढचं बघा इकडं. गणित दिले आपल्याला 27 वजा 38 अधिक 48 वजा 41 वजा 60 अधिक 17. ओके. एवढ्याला सोडवायचे आपल्याला. काय करणार, आपल्याला बेसिक मधून जायचे. ह्याची जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही पुन्हा फास्ट मध्ये सोडवू शकाल. आपण काय करू, दोघांचे तुकडे करू. 1 हा 2 आणि हा 3 तुकडे केले. आधी एवढं सोडून घेऊ. ह्याचं काय येईल बरं, मायनस. पुढे काय ना म्हणजे काय असतं आपल्याला प्लस. मायनस प्लस काय होईल मायनस. 38 मधून 27 गेले किती राहिले 27 आणि 3 30, 30 आणि 8 3 आणि 8 11, किती उरले 11. मोठ्या संख्येत चिन्ह आलं वजा. ह्याला सोडून घेऊ आता. अधिक वजा काय व्हायले वजा. 48 मधून 41 गेले किती राहिले 7, पण मोठी संख्या कोण आहे 48. उत्तराला चिन्ह काय आलं प्लस. आणि ह्याला सोडून घेऊ सेपरेट. वजा अधिक काय व्हायले वजा व्हायले. वजा अधिक काय व्हायले वजा. मग 60 मधून 17 गेले किती राहिले सांगा. बापरे सर, 40 आणि 3 43. मोठ्या संख्येत चिन्ह वजा, वजा 43. आता यांना सोडून घेऊ, ह्या दोघांना. वजा अधिक काय व्हायले वजा. 11 मधून 7 गेले किती राहिले 4. मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा, वजा 43 ला वजा 43. मग वजा वजा प्लस 43 आणि 4 किती व्हायले 47. मोठ्या संख्येत चिन्ह काय कळालं. काय असं लय डोक्याला ताण घ्यायची गोष्ट आहे का. म्हणजे जे आपण मी जे तुम्हाला वेळ घातला त्या ह्याच्यात संख्यांच्या क्रिया सांगताना, तेव्हा भरपूर जणांना वाटलं असं हे काय लय सोपं आहे हे का सांगायला. पण आता इथं जेव्हा खूप सारे चिन्ह एकाच गणितात येले तेव्हा ते कामाला येले. म्हणजे बेसिक पासून वरी जायचं. डायरेक्ट मला येते म्हणून पुढे उड्या मारायचं नाही. लक्षात आलं, सोपं आहे का. चला आणखीन बघू. आणखीन एक एक्झाम्पल बघू. आता हे झालं नॉर्मल. इथं कंस वगैरे होता का काही, ब्रॅकेट वगैरे काही होता का नव्हता. ब्रॅकेट वगैरे तसलं काहीच नव्हतं. आता जेव्हा ब्रॅकेट येतात तेव्हा काय करायचं, कारण ब्रॅकेट मध्येच भरपूर सारे आता असे तर गणित आपल्याला परीक्षेत पडत नाहीत. पडतात कोणते ब्रॅकेट मधले. कोणते पडतात ब्रॅकेटच्या प्रकारचे. मग गणित बघा एखादं. वजा 8 बघा काय गणित, वजा 8 अधिक ब्रॅकेट मध्ये वजा 6 अधिक ब्रॅकेट मध्ये 15 वजा 21 वजा 31 ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट क्लोज. ह्याला सोडवायचे आपल्याला. जेव्हा कंसाचे गणित सोडवतो ना तेव्हा आपण काय करायचं, सगळ्यात मध्ये कोण आहे ते बघायचं. सगळ्यात मधल्यामध्ये जेवढे पण कंस, असे खूप सारे कंस येऊ शकतात. त्याच्यामध्ये सगळ्यात लहान कंस कोणता आहे, सगळ्यात बारका मधला हा आहे एवढा. कोणता कंस आहे हा कंस आहे. ओके. हा मोठा कंस झाला, हा छोटा कंस झाला. मी मोठ्या कंसामध्ये छोटा कंस दिला ना त्याला सोडून घेणार आधी. म्हणजे बाकी सगळं जशास तसं, गडबड करायची गरज नाही. तुम्ही हे सोडून घेताल, हे सोडवलं की उत्तर चुकून जाईल. म्हणजे चुकणार नाही तेवढं पाहिजे, कारण समजा इथं प्लस असल्यामुळे काही फरक पडणार नाही. परंतु इथं जर वजा असतं ना आणि जर डायरेक्ट सोडवलं तर उत्तर पूर्ण चुकून जाईल. ह्यालाच आपण वजा देऊन पण सोडून घेऊ, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नक्की करायचे काय आपल्याला. ओके. वजा 6 ला वजा 6 अधिक ही ब्रॅकेट सोडून घेऊ. एवढं सोडून घेऊ. वजा वजा प्लस
मग 31 आणि 21, 1 आणि 1 2 3 आणि 2 5 किती आले 52. मोठी संख्या कोण आहे 31. उत्तराला चिन्ह काय झालं -52. इथं लिहायचं थांबा. 15ला 15 इथं लिहून घ्यावं लागेल ना. वजा किती आलं 52 आलं. हे ब्रॅकेट क्लोज. स्टेप बाय स्टेप चलो. आता -8ला -8 अधिक -6 अधिक ब्रॅकेट सोडून घेऊ. वजा इथं काही नाही म्हणजे काय असतंय अधिक वजा अधिक वजा झालं. 52 मधून 15 गेले किती राहिले 30 आणि 5 55 30 आणि 5 35 35 आणि 2 37. कसले 37 येतील पण मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा. आता पुढं -8ला -8 अधिक ब्रॅकेटच्या मध्ये -6 प्लस मायनस 37ला 37 म्हणजे आता इथं परत चिन्ह बदललं अधिक. हा आता ह्यांची बेरीज करायची काय वजा वजा अधिक होणार आहे. 37 आणि 6 किती होईल 37 आणि 3 40 आणि 3 43. परंतु मोठी संख्या कोण आहे 37. तिचं चिन्ह कोणतं आहे वजा आहे. आता इथं -8ला -8 वजा अधिक काय होईल वजा होईल. मग 43 आणि 43ला 43. मग इथं वजा वजा अधिक 43 आणि 8 किती होतात 51. मोठ्या संख्येत चिन्ह काय आलं लक्षात आलं. सोपं आहे लिहून घ्या चला फास्ट. लवकर 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 लिहा. फास्ट लिहायचं. ओके ते लिहून घ्या सोबत तुम्ही. चल झालं का जरा जल्दी से लिखो. फास्ट व्हायला का थोडं फास्ट नाही व्हायला. हे 6वीला काम होतं शिकायचं बरोबर आहे का. ते मी आता त्याच्यामुळं आता हे कुठं कुठं वापरलं जाणार आहे आपल्याला पोलीस भरती शिक्षक भरती कोणतीही जिल्हा परिषदची भरती. ओके जिथं कुठं गणित आहे तिथं प्रत्येक ठिकाणी एक 2 ते किमान 2 जास्तीत जास्त 3-4 मार्काला हे प्रश्न असतात फिक्स. 4 मार्क एवढं सोडवलं किती मार्क 4 मार्क. लोकांचा नंबर एका मार्काने जात आहे किती मार्काने येते 4 मार्क. सोपं आहे काही हा बघा एवढं सोपं करायचं आहे नोकरी लागून जाईल आपल्याला. चालतंय चला आणखीन एक बघायचं आहे. म्हणू काय ओके नेक्स्ट म्हणू तिसरं बघा इकडं. आता आणखीन एक गणित घेऊ. समजा तुम्हाला म्हणलं ना बघा मी चिन्हाचं काहीतरी होणार आहे. कंसाच्या बाहेर काय वजा आहे. ओके कंसात -26 -27 ब्रॅकेट आहेत हा -27 -30 ही ब्रॅकेट क्लोज. आणखीन एक ब्रॅकेट असेल कदाचित तिथं हे असं ब्रॅकेट आहे. कन्फ्युज व्हायचंय का नाही. एवढे मोठे वजा आले सगळे वजा 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 टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळ्यात मध्ये ब्रॅकेट कोण दिसायला सर काय सगळ्यात मोठा आहे त्याच्याहून मोठा हा त्याच्याहून लहान सगळ्यात लहान कोणता झाला हा झाला. त्याला सोडून घेऊ फक्त त्याला सोडून घेऊ. बाहेर काय घेणं देणं नाही त्याला ठेवा तसंच. आपल्याला लहानपणापासून शिकवले सरने बाहेरच्या वजाने पूर्ण कंसाला गुणा शिकवले ना ते करायची गरज नाही. मध्ये सोडून घेऊ. 27 इथं बघा वजा अधिक काय होईल वजा होईल. 30 मधून 27 गेले किती राहिले -3. 30 मधून 27 गेले -3 कारण मोठ्या संख्येत चिन्ह काय आहे वजा. ब्रॅकेटच्या बाहेर काय वजा. ह्याला ब्रॅकेट मध्ये टाकू. हे जशाच तसं लिहून घेऊ. पुढे ब्रॅकेट आहे असू द्या आपण एवढं सोडून घेऊ. आता वजा वजा काय झालं अधिक अधिक झालं ना. हा बोला बोला हा वजा वजा काय झालं अधिक. 27 आणि 3 30 27 आणि 3 30. इकडलं चिन्ह जशाच तसं उत्तराला घेऊ. इथलं चिन्ह जशाच तसं इथं घेतलं बाहेर ब्रॅकेटच्या बाहेरचं याला वापरलं मी आता म्हणजे एवढं माझं सोडवलेलं आहे. ओके ओके मग आता इथलं लिहून घेऊ
26 ही ब्रॅकेट आहे मोठा, हे बाहेरचं तशाला तसं लिहून घेऊ वजा 24. ओके, मग आता एवढं सोडू, वजा वजा प्लस 30 आणि 26 किती होते? 30 आणि 26 किती होते? 50 56 किती व्हायले? 56. मोठ्या संख्येत चिन्ह काय? वजा. इथलं वजा घेतलं, आता इथलं 24 दशांश तस वजा वजा अधिक झालं 6 आणि 4 10 0 8 1 5 2 6 7 आणि 1 8. उत्तराला किती आलं? 80. आलं का लक्षात? लिहा. बघा एवढं सोपं आहे. खूप लोक कन्फ्युज होतात. आपल्याला फक्त हे परीक्षा सोडवताना 30 सेकंद वेळ भेटणार आहे. किती सेकंद वेळ भेटणार आहे? 30 सेकंद. 30 सेकंदात सुटलं पाहिजे. काय सर तुम्हाला सोडवायलाच 1-2 मिनिट लागायले आणि आम्हाला म्हणायला 30 सेकंदात सोडवा. तसंच असतं. मी तुम्हाला समजून सांगायलो ना, जेव्हा मला परीक्षा सोडवायची तेव्हा मी कशाला समजून सांगत बसू? मला माहित आहे मी सोडून घेणार. मला किती वेळ लागतील? 30 सेकंद. लईत लई 20 सेकंदात सुटून जाईल. म्हणजे प्रॅक्टिस एवढी करायची की पुन्हा गणित बघितल्यानंतर लय विचार करायची गरज पडू नाही. बघितलं की सोडवायचं. चला नेक्स्ट घेऊ. नेक्स्ट घेऊ का? आता थोडस वेगळं घेऊ. थोडस हे झालं. आता जरा दोन्ही मिक्स घेऊ. मगाचं काय होतं? प्लस 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 प्लस, हे झालं मायनस मायनस. आता प्लस मायनस थोडस काय मिक्स मिक्स. ओके, किती राहिले? हा चला पुढं सोडवा. तुम्ही इथपर्यंत लिहून घेतलं ना, पुढे तुम्हाला सोडवत आलं पाहिजे. यात कशाला टाइम घालायचा? पुढं एक गणित घेऊ आणखी. चालतंय, थोडस मोठं घेऊ. वजा 225 अधिक मोठ्या ब्रॅकेट मध्ये काय वजा 98 अधिक 15 वजा 97 वजा 114 ब्रॅकेट. ह्याला सोडवायचं. काय करणार? सगळ्यात मध्ये ब्रॅकेट कोणता आहे? हाय. सगळ्यात मोठा ब्रॅकेट कोणता आहे? मधला ब्रॅकेट कोणता आहे? हा आहे ना. ह्याला सोडून घेऊ. मायनस प्लस मायनस, वजा अधिक वजा, इथं होतं ना. हा वजा अधिक वजा, वजा अधिक वजा. ओके, वजा वजा अधिक 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 अधिक. इथं लक्षात राहतं. वजा अधिक झालं वजा. 114 मधून 97 गेले, किती राहिले? 97 न 3 10, 100. म्हणजे इथले 3 आणि वरचे 14. 14 आणि 3 15 16 17. मोठ्या संख्येत चिन्ह काय? वजा. लक्षात आलं? आता इथलं वजा जशास तस 15 ला 15 वजा वजा काय झालं? अधिक. 17 आणि 15 किती होले? 15 आणि 15 30 आणि 2 32. 32 किती आले? 32 आले. इथं काय? प्लस. काय इथं? प्लस. ओके, वजा 98 ला वजा 98 हे घेतलं. आता प्लस मायनस मायनस. 98 मधून 32 गेले, 8 मधून 2 गेले, 6 राहिले, 9 मधून 3 गेले, 6 राहिले. मोठी संख्या 98. चिन्ह उत्तराला वजा. इथं काय? अधिक. पलीकडे काय? वजा 225 अधिक वजा काय होईल? वजा 66 वजा 225 वजा वजा अधिक. म्हणजे बेरीज करावं लागेल. 6 आणि 5 11 ला 1 हातच्याला 1, 6 आणि 2 7 8 आणि 1 9 2 ला 2. मोठी संख्या काय? वजा. उत्तराला काय येईल? वजा 200 वजा 291. लक्षात आलं? लिहून घ्या फास्ट. तुम्ही कोणतंही गणित काढा, तुम्हाला हेच करायचे शेवटी जाऊन. बरोबर आहे का? एकदा सूत्रात ठेवलं परत काय करायचंय? फक्त चिन्ह बघायचे. आपले मार्कच कुठं जाणार आहेत? सूत्रपाठ झाल्यास तर कट जाणार नाहीत. मग राहिला विषय कुठं? मार्क जायची शक्यता आहे फक्त चिन्हामध्ये. तर चिन्हामध्ये घोटाळा होऊ द्यायचा नाही. किती का चिन्ह येणार? लय मला एकदाच आता 5 चिन्ह सोडवायचे, ही डोक्यात घ्यायचे का? नाही. किती चिन्ह सोडवायचे मला एका टायमिंगला? फक्त 2 चिन्ह बघायचे, त्यांचं फायनल काय येते बघायचं, मग सोडवायचं. कितीही मोठं गणित राहू द्या,
खूप फास्ट मध्ये सुटून जाईल. थोडस आता गुणाकाराकडे जाऊ. हे मिळू हॅलो 5 मिनिट गाव जेवण होईल तेवढ्या वेळात. गाव जेवण एक पंगत उठते जेवण होऊन. चला झालं. समझ रहा है क्या? होय समजायले. हा चला म्हणू. ओके हा एक गणित बघा इकडे. आता थोडस गुणाकाराकडे भागाकाराकडे जाऊ. हो का गणित आहे 43 अधिक 128 भागिले 16. काय करणार इथे बोर्डावर बघा गणित आहे. उत्तर काय असेल याचं 43 ला अधिक एक नियम लक्षात राहू द्या. आता इथं काय कंचे भागू बेव आधी काय सोडवायचं आहे कंस. जर कंसामध्ये गुणाकार असेल तर ते कंचे म्हणजे कंसाचा गुणाकार करून घ्यायचा. जर असेल तर चेचा अर्थ काय असतो गुणाकार असतो. जिथं कुठं चे आलं ना तिथं काय करायचं असतंय गुणाकार. आपण गणित बघूत असले. ओके इथं बघ जसं की बरं हा पुन्हा भागाकार त्याच्यानंतर भागाकार त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर बेरीज त्याच्यानंतर वजाबाकी. हे नियम आहे. आधी काय सोडवला ब्रॅकेट सोडवला. इथं बघ 3 अधिक 5 चे अधिक चे 3 सॉरी चे 3 अधिक 5 काय करणार इथं आपल्याला काय म्हणलं कंस सोडवा. कंस सोडतो 5 आणि 3 6 7 8 काय होईल 5 आणि 3 6 7 8. चे आहे म्हणजे काय गुणाकार आहे. इथं 3 अधिक 5. आता काय करणार आधी गुणाकार 8 त्रिक 24 अधिक 5 किती होईल 29. लक्षात राहू द्या ह्या गोष्टी. ओके काय केलं चे होतं ना चेला काय करून घेतलं मी गुणाकार करून घेतला. चेचा अर्थ काय गुणाकार. आता इथे बघा मग ह्याच्यात काय करणार 43 ला कंचे आधी काय करणार भागाकार करणार. बेरीज करून घ्यायची गरज आहे का नाही. मग भागाकार म्हणजे 128 भागिले 16. 16च्या पडात 128 येतात का 16 आठी 28 16 आठी किती होते बरोबर आहे का रे बरोबर आहे का 43 अधिक 8. आता करणार बेरीज 43 आणि 8 किती होईल 42 आणि 8 50 आणि 1 51. लक्षात आलं सोपं आहे. काय केलं आधी भागाकार करून घेतला. नाही तर असं करत बसतात सरने भागाकार सांगितलाय 16 1 16 असं नाही करायचं. इकडलं इकडं खटकून आहे. ओके नेक्स्ट आणखीन एक एक्झाम्पल बघू. बघा इकडं -18 अधिक 14 गुणिले 16 गुणिले किती आहेत 16. कशाला लय मोठं कशाला घेत बसायचे 2 करू सोप्या भाषेत. ओके आता काय आधी काय करणार गुणाकार 18 ला अधिक जशास 14 दुनी 28 14 दुनी मग आता अधिक वजा 28 मधून 14 28 मधून 18 गेले किती राहिले 8 मधून 8 गेले 2 मध्ये 1 उत्तर किती उरलं 10. लक्षात आलं का सोपं आहे का हे गणित आपल्याला सोडवायचे. अशा प्रकारचे भरपूर सारे गणित आपल्याला सोडवायचे आहे. तुम्ही उद्या येताना मनानं आकडे घ्यायचे मनानं कंसाला कंस टाकायचा बेरीज करायची वजाबाकी चिन्ह घ्यायचं गरज वाटली गुणाकार टाका भागाकार टाका. 1 15 20 गणित थोडेसे आकडे मोठे वेगळे ऑड घेऊन नुसतं 15 20 10 असली संख्या नाही घ्यायची. सोप्या जातात बेरजेला जरा 27 12 13 18 17 16 अशा ऑड मध्ये घ्यायचे ज्यांची की आपण रोज बेरीज करत ना 5 आणि 5 10 करतो ना पण 7 आणि 5 रोज करतो का नाही. मग इथं मोजतो आपण 7 आणि 3 10 मग असले बेरीज करत बसायचे 7 आणि 5 12 7 आणि 6 13. आता बेरीज करायचे 7 अधिक 7 किती होते सर 14. आता 7 अधिक 6 दिले मी बेरीज कशी करता माहितीये का
7 अधिक 7 किती होईल? 14 वजा 1 कमी केला किती झाले? जवळपासची संख्या घ्यायची. ओके समजा 20 अधिक 18 आहे. पोर काय करतात? 20 आणि 10 30 आणि 8 लय लांब जायचं नाही. 20 आणि 20 40 मधून 2 गेले किती राहिले? 38. जवळ नेऊन थोडं बहुत संख्या वजा करायची. ओके लक्षात आलं? काय अडचण याच्यात? ठीक आहे असले गणित सोडून घ्या.